ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सत्य संकल्पाचा दाता नारायण सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ येथे अलंकार शोभती सकळ भाव बळ फळ इच्छिते ते अंतरीचे बीज जाणे कळवळा अंतरीचे बीज जाणे कळवळा व्यापक सगळा ब्रह्मांडाचा येथे अलंकार शोभती सकळ भावी बळ फळ इच्छिचे ते तुका म्हणे नाही चालत तातडी तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या वीण येथे अलंकार शोभती सकळ भाव बळे फळ इच्छिचे ते मस्तक हे पाया सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ सर्वप्रथम उपस्थित आपल्या सर्व वारकऱ्यांच्या चरणावर ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ जे ज्ञानानेही श्रेष्ठ आहेत वयानेही ज्येष्ठ आहेत अशा सर्वांच्या चरणावर सर्वप्रथम मी वंदन करते कारण आपण वयोवृद्ध आहात तपोवृद्ध आहात ज्ञानवृद्ध आहात आपण श्रेष्ठ आहात परंतु माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी हा योग मिळाला हे माझेही भाग्य आहे कारण ना तरी बालक बोबड्या बोली वाचुकी वाकुड वाचुकी पावली ते रीज करुणी मावली रिघे जेवी जशी आई आपलं बाळ चुकीचं का होईना वेडवाकडं का होईना बोलतो परंतु त्याच्यामध्ये आईला काय आहे समाधान आहे त्या पद्धतीनं आपण सर्व या ठिकाणी वरिष्ठ आहात ज्येष्ठ आहात वयानेही मोठे आहात ज्ञानाने मोठे आहात परंतु तरी देखील या ठिकाणी माझ्या भाग्याला ही कीर्तन रूपी सेवा प्राप्त झाली हे माझं भाग्य आहे कारण जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली इथं उभं राहण्यासाठी त्या परमात्म्याची कृपा लागते वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद लागतो आणि ते आशीर्वाद आम्हा दोघा वयंतांना प्राप्त झालेला आहे आमचे सासरे वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम महाराज राणकर तेही या नवी मुंबईमध्ये कीर्तनकार होते त्याचप्रमाणे माझे वडील वैकुंठवासी रामचंद्र बंद्रे महाराज तेही कीर्तनकार होते नाही का आताच त्यांना देवआज्ञा झाली त्यानंतर मालक या ठिकाणी आलेले आहेत नाही का 130 क्रमांकाची दिंडी रथाच्या मागे दिंडीचे चालक मालक आणि या नवी मुंबईमध्ये त्यांची कीर्तनही फार मोठ्या प्रमाणात होतात अगदी नामवंत कीर्तनकार म्हणून त्यांची ख्याती आहे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजेच असा वारसा या
या ठिकाणी लाभलेला आहे आणि त्या वारसानं ही परंपरा आम्हाला मिळाली, ते आमचं भाग्य आहे. कारण भाग्याशिवाय कोणती गोष्ट प्राप्त होत नाही, भाग्य असावं लागतं. त्याचप्रमाणे गेलेल्या पितरांचंही आशीर्वाद आपल्याला असणं गरजेचं आहे आणि ते आशीर्वाद आम्हाला मिळालं आणि त्या योगानं या ठिकाणी उभं राहण्याचा योग जीवनात प्राप्त झाला. असो, या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था नाही का, आणि या ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेला आज 6 वर्ष पूर्ण होत आहेत. आज या संस्थेचा काय आहे, वर्धापन दिन आहे. लग्न झाल्यानंतर आपण वर्धापन दिन करतो, कारण त्यावेळी 2 लोक एकत्र येतात, 2 जीव एकत्र येतात. कारण आता इंग्लिश जमाना असल्या कारणानं नाही का ॲनिव्हर्सरी हा शब्द आपल्याला जास्त प्रचलित आहे, परंतु वर्धापन दिन म्हणजे काय हेच आपल्याला कळत नाही. परंतु अनेक लोक ज्यावेळी एकत्र येतात, ज्यावेळी एखादी संस्था स्थापन होते, ती संस्था ज्या वर्षी पूर्णत्वास येते त्या दिवसाला आपण वर्धापन दिन असं म्हणतो, किंवा वाढदिवस. मूळ जन्माला आल्यानंतर पुढच्या वर्षी जो येतो त्याला वाढदिवस म्हणतो, परंतु या ठिकाणी आपल्या संस्थेचा 6वा वर्धापन दिन आहे. आणि या 6व्या वर्धापन दिनानिमित्तानं या ठिकाणी सकाळी आपण भगवान सत्यनारायणाची महापूजा केली आहे. कारण का, हा कसा आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे, त्या नारायणाला आपण पूजलात. पहा, कारण आपण सत्यनारायणाची कथा नेहमी ऐकतो. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, ऐक सत्यनारायणाची कथा. मग ही कथा कधी आली, केव्हा निर्माण झाली, कशी निर्माण झाली, फार महत्वाचं आहे. कारण आपला समाज जर पाहिला तर आपण सत्यनारायणची पूजा लग्न झाल्यानंतर नवीन जोडप्यांना त्या पूजेवर बसवतो, त्यांना मान देतो. कारण का, त्यांचं पुढचं जे संसार आहे ते सुरळीत पार पाडावं, सुखी समाधानी ते राहावे, संतती वाढावी, या उद्दिष्टानं आपण सत्यनारायण भगवंताची पूजा करतो. देवर्षी नारद आणि भगवान श्री हरी भगवान विष्णू नारायण यांचा हा संवाद आहे. काय आहे हा संवाद आहे. ज्यावेळी देवर्षी नारद क्षीर समुद्रात गेले, देव क्षीरसागरामध्ये शेषावर पहुन गेले होते. लक्षात घ्या, देव भक्तांचे मनोगत ओळखतो. काय उद्दिष्टानं भक्त माझ्याजवळ आलेले आहेत हे देवाला माहीत असतं, परंतु माहीत असून सुद्धा देव आपल्याला माहीत नाही असं त्या ठिकाणी आव आणतो. त्यावेळी देवानं देवर्षी नारदांना विचारलं, हे नारदा, इकडे येण्याचा कार्यक्रम काय, काय प्रयोजन आहे, काय इथं आलास, काय तुला सांगायचं आहे. त्यावेळी देवर्षी नारद म्हणू, देवा, मी ब्रह्मांड फिरतो, परंतु मला एक अशी शंका निर्माण झाली की या मृत्यू लोकामध्ये लोक दुःखी होतील, त्यांचं सुख निघून जाईल, तेव्हा पुन्हा त्यांना सुख मिळावं, त्यांची भरभराटी व्हावी, त्यांना संतती प्राप्त व्हावी, याकरता मृत्यू लोकातील लोकांना काय कर्म करावी लागतील, असा प्रश्न देवर्षी नारदांनी भगवान श्री हरीला विष्णूंना विचारला. पहा, प्रत्यक्ष देवाला हे कार्य करता आलं असतं, परंतु देवाने ते केलं का, नाही केलं. कारण देव संतांच्या मार्फत, भक्तांच्या मार्फत कार्य करतो. लक्षात घ्या, देव संतांच्या मार्फत कार्य करतो. श्रीमद भगवत गीता श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला सांगितली, परंतु ती गीता सर्वांना कळाली का, नाही. ती